मागच्या 14 तारखेला पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची घटना विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो हौदोस आणि जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आणि शब्दामध्ये कुठल्याही शब्दामध्ये करावा तेवढा निषेध कमी आहे अशा प्रकारची ती घटना होती. मुळात ही घटना सरकार प्रायोजित होती हे आता लपून राहिलेले नाही. कारण पडवळ नावाची धमकी होती. त्याचं वक्तव्यावर जर कारवाई त्यावेळी झाली असती आणि त्याला रोखलं असतं तर कदाचित ही घटना टाळता येईल असती. सरकार तिथे चुकलं आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. म्हणून ही घटना सरकार शासन प्रायोजित आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. ही घटना ज्यावेळेस गेली 2 वर्षापासून विशाळगडातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात जे कोर्टामध्ये प्रकरण होतं आणि 300 लोकांचं अतिक्रमण होतं आणि सरकारने वेळीच ते काढलं असतं तर आता एजीचं मत घेऊन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जे आज अतिक्रमण काढलं गेलं तर या घटना निश्चितपणे घडल्या नसत्या. पण सरकारी वकिलाला सुद्धा जाण्यापासून इकडे थांबवलं गेलं. जातीवादी शक्तीच्या विचाराच्या पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामध्ये काहीतरी कड शिजायला सुरुवात झाली. ज्या शिवप्रेमीच्या नावाखाली ही घटना घडल्याचा त्यांचा नाव उल्लेख केला जातो. खरं तर मुळात शिवप्रेमी ही घटना करूच शकत नाही. हा अतिरेक ते करूच शकत नाही. ही जे कोणी आहे हे ह्या अतिरेकाचा प्रकार आहे. हा अतिरेकापेक्षा कमी प्रकार नाहीये. आणि ज्या पद्धतीनं खाली पायथ्याशी गडावरच्या अतिक्रमणाचा विषय असताना ज्या खालचं गाव जे होतं त्या गजापूर या गजापूर गावामध्ये पायथ्याशी 2 किलोमीटर 3 किलोमीटर असलेलं गाव. एकीकडे कलेक्टर आणि एसपी पायथ्याशी संभाजी राशीची चर्चा करत होते. त्यांना ही माहिती होती आणि पोलिसांच्या हातात बंदुके होते त्या गजापूर गावामध्ये. त्यांच्या डोळ्यादेखत इतका हिंसक त्या लोकांनी कृत्य केलंय. त्यामध्ये केवळ तेवढ्यावरच थांबली नाही तर एखाद्या धार्मिक स्थळाचं कसं विध्वंस करायचा, गाड्यांची तोडफोड केली, पोलिसांना मारलंय, लोकांना जखमा झाल्यात, लोक जखमी झालेत आणि एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघताना आपण सगळ्यांनी पाहिलं. राज्याचे गृहमंत्री म्हणतात की हिरवा झेंडा घेऊन नाचणारे याला असं स्वरूप देण्याची गरज नाही. कारण त्या गजापूर गावामध्ये जे नुकसान झालंय इतरही धर्माची लोक होती आणि विशाळगडच्या वर जे अतिक्रमण होतं ते सर्वांचं होतं, केवळ एका धर्माचं नव्हतं. पण त्याला रंग देण्याचा जो प्रकार चाललाय राज्यामध्ये तो अत्यंत निंदनीय आहे असं मी मानतो. आणि यामधून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी करायची मागणी करतोच आहोत. पण म्हणजे शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराची ती कर्मभूमीमध्ये खासदार निवडून आल्यानंतर या जातीयवादी शक्तींना एवढा राग काय यावा. खरी गोम जी आहे ती तिथे आहे. खरं षडयंत्र जे आहे ते तिथे आहे. ज्या पद्धतीनं 2-3 जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये एक लांब विषयावाला भिडे नावाचा माणूस जे वक्तव्य करत फिरतो आणि धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो, त्याच धर्तीवर विशाळगडांच्या पायथ्याशी झालेला हा प्रकार जो आहे तो आहे असं मी म्हणेन. आम्ही काही मागण्या या निमित्तानं करतो की या प्रकरणातील हा मास्टर माइंड कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. खरा मास्टर माइंड कोण? हा सरकारमध्ये आहे का
ज्यांच्या इशाऱ्यावर होत आहे याचंही उत्तर मिळालं पाहिजे. कारण निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना घडवण्याची आता सुरुवात होते आहे. कारण महाराष्ट्रामध्ये लोकांनी यांना झिटकारल्यानंतर, लोकांनी यांना यांची जागा दाखवल्यानंतर, मोठा पराभव यांचा झाल्यानंतर आता काही विशिष्ट हेतूने महाराष्ट्र अस्थिर करून, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून, जातीय दंगली करून महाराष्ट्रामध्ये मतं घेण्याचा नवीन गोरखधंदा सरकार प्रायोजित सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. म्हणून विशाळगड प्रकरणाची ही निपक्ष चौकशी व्हावी आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. विशाळगड अतिक्रमण करण्याच्या नावाखाली जी दंगल झाली तेव्हा पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. मी कालही बोललो, तिथल्या पोलीस अधीक्षक 50 मीटरवर दूरवर बसले होते आणि पोलिसांच्या हातात दंडुके होते, तरी पण त्यांनी काही केलं नाही. दंडुके हलवले सुद्धा नाही. का? कोणाचा आदेश होता? म्हणून ही जी काही बघ्याची भूमिका होती, पोलीस हातात काट्या घेऊन उभे असताना ते सांभाळू शकले नाही किंवा लाठीचार्ज केला नाही. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाला पोलीस अधीक्षक जबाबदार आहे. पहिल्यांदा पोलीस अधीक्षकांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांची तात्काळ बदली केली गेली पाहिजे. आपल्याला माहित असेल, ज्यावेळेस यापूर्वी सांगलीमधला एसपीच्या गाडीवर झेंडे घेऊन नाचण्यापर्यंतची मदत केली, हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी पाहिलंय, आपल्या सगळ्या जनतेने बघितलं आहे. त्यामुळं एकतर कलेक्टर तिकडे होते, कलेक्टरांनी का आदेश दिला नाही? म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा आणि पोलीस अधीक्षकांना निलंबित करा आणि याचा मास्टरमाइंड शोधून तो पडवळ नावाचा, रवी पडवळ नावाचा माणूस मोकाट कसा फिरताय, कसं सापडत नाही, ज्याने सगळ्या घडवण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे, त्याच्यावर त्वरित कारवाई करा, त्याच्या मुसक्या बांधा, अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतो.